हॅलो. हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. स्वामी समर्थ ताई. ओळखलं का? अरे, तुमचा नंबर सेव्ह आहे एवढा छान. हो, माझी मैत्रीण तुम्हाला बोलले नाही का, आम्ही दोघी गेलो होतो हो, तिथं हो, 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 हो. तुम्ही त्या दिवशी मला बोलल्या ना. हो, मग ती माझी मैत्रीण आहे. आता हां. आम्ही तिथं जाऊन आल्यानंतर बघा त्यांना पण अनुभव आलाय. त्या बोलताय. हां, हां, हां. टाटा. रंजना सांगडे. काय, काय? रंजना सांगडे आहेत त्या. हो बोला. ना, हो ना. हां. बोला ना 1 मिनिटं. बोला. त्या घाबरताय बोलायला बघा. काय घाबरतात? मोबाईलमधनं थोडी आपण एकमेकाला येणार आहेत एक एकमेकाकडे. शब्द तर बोला तुम्ही द सांगा ना भाऊंना काय झालं होतं ते, काय भेटलं जरा. हां. बोला. हॅलो ताई. काय होतंय? का बरं घाबरतात? स्वामी आपल्याला एवढे प्रचिती देतात आणि त्यांची सेवेसाठी करायचं ना अनुभव शेअर. भरपूर अनुभव आहे जसं सांगायला पण वेळ नाही पुरणार. अरे बापरे! हो का? एवढं संकटात होतो आम्ही पण म्हणजे काय संकट म्हणजे? वाचवलं स्वामींनी. काय झालं होतं म्हणजे? काही नाही माझ्या मुलाचा डिवोर्स झाला होता. अरे बापरे! हां. तर सगळं व्यवस्थित होतं पण काही कारण नसताना मुलगी काही थांबली नाही इथं. अरे बापरे! हां, हां. मग त्याने एवढं टेन्शन घेतलं मी एवढा साधा सिंपल सरळ मुलगा म्हणे तरी माझ्या नशिबात काय आलं म्हणे हे. साहजिक वाटेल ना हो ताई, बरोबर आहे. म्हटलं त्याने अरे बापरे! हां, हां. मग? व्यवस्थित आहे सर्व. मग आता लग्न झालं आता त्याचं? नाही बघतोय आता लग्नाचं. हां, मग आता तुम्ही अनुभव शेअर केला ना ताई, हं. नक्की तुम्हाला लवकरच तुम्ही दुसरा अनुभव शेअर कराल बघा. आणि आता आम्ही तिथं गेलो होतो ना त्या सीमाताईकडे. हां, 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 हां. तिथं ते इतकं सुगंध असं वाटायचं कुठं आम्ही एखाद्या स्वर्गात आलोय की काय. हो का? इतकं पहिल्या स्टेप पासून 4थ्या मजल्यावर राहता त्या. हां, हां. सुरुवातीच्या पायरीपासून तर 4थ्या मजल्या तिच्या घरापर्यंत. तुम्हाला पण येत होता सुगंध? हो, इतका सुगंध दरवळत होता सगळ्याकडं. अरे बापरे! बघा. उतरताना काहीच वाटलं नाही ताई. अय्या, म्हणजे सेम अनुभव तुम्हाला आणि ताईंना? हो, आम्ही बरोबरच गेलो होतो ना. हां, 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 हां. बघा. आणि आणि त्या मिस्टरांना काय झालं होतं? ताईचं आणि माझं माहेर एकच आहे आणि सासर एकच आहे. अय्या! बघा किती छान. मग कधीच जायचं मग गेलो होतो त्या दिवशी. आणि तिथून आलो आणि ती रक्षा त्यांना लावली मी. मिस्टरांना? हो, हां, हां. ते रोज सायंकाळी केंद्रात जातात. हो का? मिस्टर पण हो. सेव्ह करीत. हां. आणि माझी आई राहते इथं माऊली लॉन्सला भाऊ राहतो ना. हां, हां. माहिती आहे माऊली लॉन्स. तर तिथं भाऊ राहतो ना तिथं आई राहते. हां, तर हां, तिचा हां. फोन आला ये म्हणे मला भेटायला. हां, हां, हां. मग काल त्यांनी मला सोडून दिलं हां. आणि त्यांना दुपारच्या वेळेस थोडं तरी अर्धा तास तरी झोपावं लागतं नाही तर मग डोळे दुखतात. हो का? तरी त्यांनी मला सोडून दिलं आणि तिथून आल्यावर झोपले. हां. झोपले तर एकदम 5:15 का काय त्यांना जाग आली. बरं. 5:15 का 5:30 आणि 6ला केंद्र राहतं. हां, 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 हां. आणि त्यांना कटिंगही करायला जायचं होतं पण काल अमावस्या होती लक्षात नव्हतं. हां, 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 हां. अं, मग म्हणे आधी केंद्रात जाईल आणि मग केंद्र सुटल्यावर जाईल म्हणे कटिंग करायला. पण तिथं त्यांना दत्तगुरूंच्या पादुका डोक्यावर मिळाल्या. अय्या! बघा ताई किती छान. गाणगापूरच्या गाणगापूरच्या. अरे वाह! काय पाहिजे अचानक आले ताई? होते ते मंदिरात अचानक आले होते. बघा ताई, किती हं. सुंदर. आणि मग तिथं केंद्रात सांगितलं गेलं तुमच्या परीने जी दक्षिणा द्यायची ती द्या बुवा. हां, हां. यांनी दिले वाटतं काय असतील ते. हां, हां, हां. मग दर्शन घेतलं. अरे वाह! आणि मिस्टरांना काय त्रास होत होता? नाही त्यांना नाही काही त्रास. नाही ना? हां, हां. ताई हे बघा, एवढ्या पादुका मिळाल्या, काही साधी गोष्ट त्यांना नाहीये. इतका आनंद झाला ते म्हणे मी कटिंग करायलाच गेलो नाही म्हणे. आणि काल अमावस्या पण होती बघा. नाही बघा. म्हणे माझ्या डोक्यावर एवढ्या दत्त पादुका आल्या म्हणे मी कशी कटिंग करणार म्हणे. किती छान, किती छान वाटतं ऐकून. कशी कटिंग करणार म्हणे मी माझी हिंमतच नाही झाली. आणि घरी आल्यानंतर म्हटलं बरं झालं नाही केली आज अमावस्या पण होती म्हटलं. बघा. आणि तर ताईंकडनं मग रक्षा आणली का तुम्ही? हो, रक्षा आणली ना. मग आता मुलगा मुंबईला आहे ना. हां, हां. मग आता येईल तो याला शुक्रवारी रात्री येतो तो. हां, ती रक्षा लावा, लगेच फरक बघा त्याला कसा पडेल. रक्षा लावते.
हम्म. फक्त स्वामींच्या चरणी प्रार्थना करा माझ्या मुलाचं लवकरात तुमच्याकडे लवकर असतील होऊ तर द्या. सांगा म्हणा, तुम्ही आणि सांगा. तुमच्याकडे ताई, असेल तर सांगा. नाव सांगा तुमचं, वंजारा आहेत म्हणा. काय हॅलो काय ताई, काय आहे तुम्ही? वंजारा? वंजारी. वंजारी म्हणजे ते शेतीवाले की ते शेतीवाले ते शिंगाडा नाही. नाही ना? हा हा नाही शिंगाडा नाही. हा, सांगेल सांगेल ताई. हा, हा. आमचं हे आडनाव सांगळेच आहे. हो का? हा, ते अच्छा. सीमाताई आहे ना आमचे भाऊबंद आहे ते. हो. पण तिचे अच्छा. मिस्टर वारले, विहिरीत पडून वारले ते. विहिरीत पडले होते का ते? हो हो, खूप दिवस झाले. किती त्या ताईंनी स्ट्रगल केलं, पण हो. केवढा मोठा त्यांना साक्षात्कार दिलाय स्वामींनी. त्यांच्यासारखं भाग्यवान कोणी नाही. ताई माझ्यावर एवढी कठीण परिस्थिती आली ती मला शॉक देत होते माहिती. का बरं? शॉक देत होते मी. अचानक काय माहिती काय झालं तर काय नाही. माझी भाषा सुद्धा कोल्हापुरी भाषा बोलायची मी. अगो बाई, किती वर्षापूर्वी ताई? किती वर्ष चौथीला, मुलं चौथीला होते त्या. माझी मुलं 4थीला होते तेव्हा. बापरे, मग काहीतरी बाहेरच असेल ना हो ताई? तुळशीमध्ये ना चुडा ठेवला होता मोठा हिरव्या बांगड्यांचा. बापरे. तेव्हापासून मला त्रास व्हायला लागला आणि त्या बायका पण यायच्या नेहमी नेहमी. अरे बापरे, मग काय केलं हो. ताई? मग काही नाही, थोडस बाहेरचं दाखवलं. मग नंतर डॉक्टरकडे नेलं होतं. मानभाऊ पण तिचं. उपदेशी आहे ना माझे आई वडील आणि ते. हा 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 हा. हं. मग देवाचं केलं थोडस आणि काही रेणुका मातेचं पण हवा यायला लागली ती माझ्या अंगात. बापरे, मग हं. स्वामींचं तुम्ही कधीपासून करायला लागले? स्वामींचं या ताईंनीच मला मार्ग दाखवला. बापरे, या ताई किती पुण्याचा वाटा घेतायत. हो. अहो आमची मैत्री सारखी मैत्रीण नाही हो. घरात नाही आमची मैत्री सारखी मैत्रीण. हो या ना? ताईंनीच मार्ग दाखवला. हा हा. जायला लागल्यापासून सगळं सगळं व्यवस्थित झालं ताई. एवढं संकट होतं माझ्यावर पण भगवंताने मला 1 रुपया मागायची कधी कोणाकडे गरज नाही भासू दिली. मग हे स्वामी सेवेतल्या मैत्रिणी आहेत ना ताई तुमच्या, तुमचं हो. सगळं छानच होणार बघा ताई. हं. मग कसं असतं, स्वामी सेवेकरी असल्या ना, जो तो एकमेकीला चांगला मार्ग दाखवतो ताई. हो. जिगरी मैत्रीण आहे माझी. गल्लीमध्ये माझ्याशी कोणीच बोलत नव्हतं. इतकी वेड्यासारखी करायची मी, कोणालाही काही बोलायची. बापरे. स्मरणशक्तीच नव्हती राहिली मला. बाई ग, बघा. मग आता तुमची कधीपासून आता ते तब्येत चांगली स्वतःही झाली? बंद झाले. 3 वर्षापासून फक्त गोळ्या चालू आहे आता. आणि त्या गोळ्याही बंद होतील ताई, फार लवकर हो, बंद गोळ्या होतील. बंद होतील आणि मला काचबिंदू आहे मुळात म्हणजे डोळ्याला. तर अरे. काचबिंदूचे 3 ड्रॉप चालू होते. हे संकट आलं तर भगवंताने ते ड्रॉपही माझे बंद केले. फक्त एकच ड्रॉप चालू आहे. बघा. आणि मग ते शॉक द्यायची ते इंजेक्शनची पण फी जास्त होती ना, ते पण बंद झाले. मग किती स्वामींनी आहे, स्वामींना काळजी. होऊन जाईल, सगळं छान होईल ताई. एकदा तर पैसेच नव्हते घरात. बापरे. पैसेच नव्हते. हा सहज म्हटलं पर्समध्ये बघू बरं कानाकोपऱ्यात असतील ठेवलेले असतील तर. हा पण मला चांगलं आठवतंय पैसे नव्हतेच. हा तरी हा. 2,000 रुपये मिळाले मला बॅगमध्ये. बापरे, म्हणजे हा 100-200 मिळतील गोष्ट वेगळी आहे, पण एवढे? हो, 2,000 खोटं नाही सांगत ताई मी. जे बा- सत्य तेच सांगते. मग स्वामींना किती काळजी असते ताई, सगळं होऊन जातं व्यवस्थित. खूप आहे सांगायसारखं म्हणजे तुम्हाला दिवस दिवस पुरणार नाही मला एवढी ताई एवढं. सांगायचा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना, त्या सांगत. गुरुचरित्राच्या पारायणाला बसली होती 2 वर्षापूर्वी माझा मुलगा आणि मी. हा तर तेव्हा साक्षात मला तिथं फोटोमध्ये अशा वेगवेगळ्या मूर्ती, सहस्रनामावलीच्या वेळेस. विष्णू सहस्रनामावली असते ना हो. संध्याकाळी, हा हा. त्यावेळेस मला स्वामींनी असं वेगवेगळ्या रूपात दर्शन दिले. बघा, हे विष्णू सहस्रनामात पण खूप ताकद आहे. नंतर अ, श्री सुक्तामध्ये खूप ताकद आहे ताई. आणि आपल्या घरात जो मंत्र असतो ना हा. स्वामींचा, हो, लावलेला. हा सहज सहज दुकानात गेलो, या ताई पण होत्या तेव्हा. हा तर ते मंत्र घ्यायला गेलो तर नेमकं मला मी काही निवडून वगैरे घेतलं नाही. हा हा. पण स्वामींच्या फोटोचाच मंत्र आला माझ्या ताब्यात. अय्या. आम्ही बघा. दोघी तिघींनी घेतले ते. हा त्यांच्या बहिणीला साईरामचा मिळाला हा. आणि मला स्वामींचा मिळाला. बघा. किती छान हो ताई. माझ्या मनी पण नव्हतं. घरी आल्यावर मी बघितलं, अरे म्हटलं हा, स्वामींचा फोटो. किती कमाल. खूप स्वामींची ताई त्यांच्या फक्त. आणि हे बघा, स्वामी कोणाला पण सेवेत घेत नाही बरं.
नाही ना. हा, निवडून घेतात ते, कोणाला पण घेत नाही आपल्या सेवेत. तुम्हाला घेतलंय हे आपलं भाग्य. काल मला तर अशी भीती वाटत होती वाचता नको. किती छान ताई. मी शेअर करते हा, ताई. हो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. आता ताई, असं शेअर करत जा मला फोन. सगळं. हा हा ठेवला का मला फोन करा लगेच. हा हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा, करते मी लगेच, मला फोन करा. हो हो. हा, श्री स्वामी समर्थ. हो, श्री स्वामी.